बेंडकुळी बेंडकुळी खा खा करते दुनिया भरता, नंतर बोलते माझं वजन कमी का होत नाही, अशी तर भुक्कडी. पण तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे तर जर तुम्ही इकडे येत असाल तर फक्त एक काम करा, हे बाहेर जे पार्किंगवाले उभे असतात ना त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही गाडी. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू सारशाज लाईफ. सारशाज लाईफमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आम्ही दोघे आणि संजय एक आमचा छोटा पार्टनर, आम्ही तिघे चाललो आहे गणपतीला. दादरचा गणपती काय बोलतात, सिद्धिविनायक, सॉरी सिद्धिविनायकला चाललो आहे दादरला सकाळी. संडे वेस्ट झाला नाही पाहिजे ना, म्हणून आता निघालो आहे. आत्ताच जस्ट निघालो आहे घरातून. आता इथून जाणार काल्हेरवरनं संजयला पिक करणार आणि तिकडून तसा सरळ डायरेक्ट सिद्धिविनायकला. या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एवढा पाऊस झाला आहे, मुंबई आणि भिवंडीमध्ये तर बेहिसाब. आणि ज्या एरियामध्ये मी राहतो तिथून फक्त बाहेर निघालात ना, हे बघा या एरियाला एवढा पाणी भरतो ना, हे साईडचे जे डिवायडर आहेत ना, डिवायडर ते पूर्ण फुल झाले होते, इथपर्यंत असा पाणी आलेला. एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस भरपूर. आज जरा शांत आहे, पाऊस जरा कमी आहे तर बरं आहे. लवकर जाऊन लवकर यायला भेटला पाहिजे. रोडावर काय ट्रॅफिक भेटणार नाही आहे तेवढी गॅरंटी आहे. म्हणून काय वाटत नाही रोडवर एवढा, नाहीतर हा जो एरिया आहे ना हा पूर्ण या दोन्ही साईडला एवढी ट्रॅफिक असते ना, तर कमीत कमी अर्धा ते एक तास माणूस जागेवर उभा असतो या दोन्ही साईडला. का इकडं आणि इकडे पण. हा संडे म्हणून काय एवढं काय नाही आहे, बरं आहे. भिवंडीमध्ये असताना लडाखला जायची काय गरज आहे, याचा एक छोटासा उदाहरण तुम्हाला देतो. हे बघा वॉटर क्रॉसिंग फुल पाणी आहे, फुल. तरी पण आता पाऊस नाही म्हणून पावसामध्ये एवढा पाणी भरतो ना, गुडघ्यापर्यंत पाणी येतो. बाईकवाल्यांना जायला मुश्किल आहे खूप, पण आपल्या गाडीला नाही, कारण की आपली गाडी थोडी हाईटला आहे आणि आपला सायलेन्सर पण खूप हाईटला आहे. आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम नाही एवढा. संजय इकडे येऊन थांबला वाटते. हा बघा नशीब आहे आज लवकर आला जरा टायमावर. चलो हे काय कसाला घेऊन घंटा गाडी. बेंडकुळी पहिले नाश्ता करून घेऊया, कारण की पुढे गेल्यावर भूक लागणं वाट लागेल, कारण की इकडनं 40-50 किलोमीटर आहे, नंतर काय भेटणार नाही. हा कचोरीवाला, ही वडापाववाली, मी पण वडापाववाला आणि हा प्रॉपर वडापाववाला. खा खा करते दुनिया भरता, नंतर बोलते माझं वजन कमी का होत नाही, अशी तर भुक्कडी. एवढा खाऊन तुझं वजन कमी होणार का रे? हां होईल का? बोललीच नाही. आज मोसम पण एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट. या साईडला बघा ऊन निघतोय, पाऊस पण नाही आहे, काही नाही आहे. आज आरामात आपल्याला जायचं आहे. 2 दिवसाखाली गाडीचं काम केलं आहे, पिस्टन वगैरे टाकलं आहे, तर त्याच्या कारणाने आपल्याला जास्त फास्ट जाता येणार नाही आहे, कारण की मेकॅनिक बोलला आहे 50च्या आतमध्येच गाडी चालवायची आहे. आणि या महिन्यामध्ये तर भरपूर गाडीचं काम निघालं आहे. पिस्टन झाला, टायर झाले, मागचा शॉकआउट झाला आहे आणि हँडलबार झाला आहे. हा मोठावाला हँडलबार आहे. आणि आता राहिलं आहे 2-3 वस्तू राहिले. मागचा टॉप बॉक्स एक राहिला आहे आणि कदाचित झालं तर गार्ड लावणार आहे, गार्ड मोठेवाले झाले तर का, कारण की तेवढा बजेट नाही आहे. बघू झालं तर ठीक, नाही तर जाऊ दे. हे बघा काय त्याच्या आईला, मला वाटलं ही कचरा करणार आहे म्हणून मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय. कुठे जात आहे? हे बघा मागं संजय बघा घाण करणार आहे आता. तो टाकतोय का नाही बघ तो कुठे. हा बघ इथे मागं आलाय. आता संजय बघा घाण करणार आहे. टाकलं पण ना, एक नंबर. हे या लोकांमुळे घाण जास्त पसरते. देवाच्या नावाने गांडवा. अरे देवाच्या नावाने गांडवा तुम्ही लोकांना. हा A few moments later.
आता जस्ट पोहोचले मंदिरात आणि बाहेर पाऊस एवढा जोरात चालू आहे ना का काय सांगू. पण नशीब चांगलं आहे तर जास्त गर्दी वगैरे नाही आहे. गर्दी खूप कमी आहे सध्या. A few inches later. 10 ते 15 मिनिटं फक्त दर्शन वगैरे झाले आहेत. पण बाहेरचा पाऊस काय कमी झालेला नाही अजून. जोरात पाऊस होतोय, खूप खूप जोरात पाऊस आहे. दर्शन वगैरे झाले, बाहेर आलो. पण तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे तर जर तुम्ही इकडे येत असाल तर फक्त एक काम करा. हे बाहेर जे पार्किंगवाले उभे असतात ना त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही गाडी वगैरे पार्किंग लावून घेऊ नका. कारण की ते बाईकचा पण चार्ज घेतात आणि जे प्रसाद वगैरे असतो ना त्याचा पण डबल टिबल चार्ज मागतात. 250-300 रुपये साधावाला ताट. तर अशी तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता. बाकी आम्हाला तर परवडत नाही बाबा या सगळ्या गोष्टी. फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर ना इथं बरीच अशी मोकळी जागा आहे. बाईक वगैरे आरामात पार्किंग होऊ शकते. हे आम्ही पण इथंच लावली पार्किंग. घाटकोपरच्या जवळपास आलो आता आणि पावसाचा असा वेग आहे ना बाबा. पाऊस भरपूर जोरात आहे. हे बघा फुल फास्ट आहे पाऊस. दर्शन झालं, सगळं झाला, रिटर्न पण चाललो आहे. पण पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही. भरपूर जोरात पाऊस चालू आहे, भरपूर जोरात. आता आम्ही कसा चाललो आम्हालाच माहिती आहे. गाडी 30-40च्या वर जातच नाही आहे. कारण की पाऊस तर आहेच आहे आणि हवा पण जोरात आहे खूप. हे बघा भरपूर असे बाईकवाले इथं थांबलेले आहेत. चला आता आपण पण इकडनं थेट घरी जाऊया. कारण की जास्त काही दाखवण्यात मजा नाही आहे. माझ्याकडे मोबाईल आहे, कॅमेरा असतो तर बात वेगळी आहे. बघू चला भेटूया नंतर.